संपवायची आहे. त्याच्यानंतर पहिली 4 षटके 20 मिनिटात कंप्लीट होणं अनिवार्य आहे. जर तिथे काही वेळ झाला तर मात्र एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल आणि तेही पुढचं षटक पुढच्या 5 मिनिटात जर संपवलं नाही तर आयोजकांच्या वतीने तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. याची प्रत्येक संघटनाने नोंद घ्या आणि प्रत्येक येणाऱ्या कॅप्टनला कळकळीची नम्र विनंती आहे, मध्यंतराला कंपल्सरी आपला टॉस केला जाईल. जर आपण या ठिकाणी टॉससाठी हजर झाला नाहीत तर हजर असणाऱ्या टीमला टॉस विन दिलं जाईल. याची प्रत्येकाने नोंद घ्या. हाँ, ये बिल्कुल सही कहा बोराडे सर आपने, क्योंकि डिसिप्लिन होना क्रिकेट में ज़रूरी है। फटाकों की आतिशबाजी के साथ इस मैच का आगोश हो रहा है। अंदाज पेश किया जा रहा है कैलाशवासी रविंद्र किशन दिग्गज स्मृति ट्रॉफी 2026। गेंदबाज संकेत, तो स्ट्राइकर एंड पर 12th मैन नितिन और नॉन स्ट्राइकर एंड पर कल्पेश। नितिन और कल्पेश पहली गेंद, अंपायर का नो बॉल का इशारा। वेस्ट साइड विमल 1+1 दोनों का इजाफा मंजर पड़ा टीम को, जिस टीम ने टॉस हारने पर पहले गेंदबाजी। हेलो 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 तो तमाम दर्शकों का स्वागत। फ्लीट की इस गेंद के ऊपर लगाया गया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर छक्का, ठोक दीजिए। तो ये छक्का लगाया है बल्लेबाज कल्पेश ने, एक तारीफ काबिल सिक्सर। टीम का टोटल 8 रन बगैर नुकसान। काफ़ी अच्छा खेल रही है दामोदर। टॉस जीतने पर उन्होंने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। अनुमान 5 ओवर में 60 या 70 रन बनाने की उनकी कोशिश रहेगी टेनिस बॉल क्रिकेट में। हाउस दैट की अपील हुई, लेकिन अच्छी गेंद थी, बॉलर ने वापसी की है। क्रिकेट में यही तो हमें देखने का मौका मिलना चाहिए कि वार पे पलटवार होना चाहिए, एक्शन पे रिएक्शन होना चाहिए। गेंदबाज और बल्लेबाज के बीच एक लड़ाई, एक जंग जारी रहना ज़रूरी। तो कल्पेश और नितिन प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। 8 के योगदान पर टीम खेल रही है। विकेट जा चुका है, आउट होने वाले खिलाड़ी है कल्पेश। ठोक दीजिए। गेंद करेंगे गेंदबाज संकेत। वंजरपाड़ा की तरफ से स्ट्राइकर एंड पर नेट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं गणेश। दामोदी की तरफ से गणेश 8 के निजी योगदान पर टीम खेल रही है। 1 बाउंस ऐसा लग रहा था, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग मिड विकेट पर 3 रन बचाए इस खिलाड़ी ने अपनी टीम के लिए। 1 ही रन मिला और इसे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 9 रन। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम दर्शक, उन तमाम दर्शकों का स्वागत, तमाम मेहमानों का स्वागत। 9:02 हो चुके हैं। पहला मैच आज की रात का शुरू हो चुका है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, मिडॉन को चीरती हुई गेंद गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन। ने यह बाउंड्री लगाई, स्टेप आउट किया, मिडॉन को चीरा, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। ये 4 रन।
13 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, इसके के फील्डर ने कोशिश की, दूसरा रन चुराने की कोशिश, रन आउट का खतरा, लेकिन थोड़ा वाइड थ्रो आया विकेट कीपर के हाथों में सीधा ज्यादा, तो शायद ये दूसरे विकेट का पतन हो सकता था, रन आउट के तौर पर हो सकता था, रन आउट के तौर पर ये विकेट का पतन हो सकता था, लेकिन थोड़ा वाइड गया थ्रो, जिसकी बदौलत दूसरा रन पूरा करने का मौका मिला बल्लेबाज नितिन को। नितिन और गणेश, इनके बीच अब साझेदारी होना ज़रूरी है टीम दामोदर के लिए, जिन्होंने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। एक रन और आ चुका है, ये ओवर अच्छा जा रहा है, भले एक विकेट खोया हो। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 16 रन, एक अच्छा टोटल मैं कहूँगा। यकीन मानिए पहले ओवर में बैलेंटी पावर प्ले में 16 रन अगर आए 5 ओवर के इस मुकाबले में, तो इससे बेहतरीन क्या हो सकता है। कैलाशवासी रविंद्र दिया किशन दिगे स्मृति ट्रॉफी संस्करण तीसरा है ये। पहले संस्करण में जब मैं आया था तो ये डे की श्रृंखला थी, दूसरा जब मैं आया तो रजनी थी, और तीसरी ये रजनी है, और रजनी की तीसरी श्रृंखला। तो चलिए चारों श्रृंखलाएं मैंने की है, लेकिन इतनी ज़्यादा इस ग्राउंड के ऊपर टूर्नामेंट्स होती है, याद नहीं रहता कि कौन सी टूर्नामेंट कब हुई है। संदीप बोराडे भी है, संदीप बोराडे वॉइस ऑफ करजत, इन्हें क्या कहेंगे तो गलत नहीं होगा। करजत के कोने कोने में इनकी आवाज़ गूंज रही है, ऐसी कोई करजत की गली नहीं जहां पर बोराडे की चली नहीं। तो पहले ओवर की समाप्ति के बाद 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं स्ट्राइक रेट पर इस वक्त। हाँ निश्चित रूप से 16-16 टीमों के लिए होगी ना ये, मतलब एक हाफ से 16, एक हाफ से 16, टोटल 32 ग्रामीण और ओपन। ग्रामीण के लिए भी बाइक, 2 बाइक करजत में पहली बार। अजय दिगे कुछ करते हैं तो अलग ही करते हैं, और विजय पवार ने भी अलग ही किया। बावरली की प्रतियोगिता में आईवा कैच लपका, 2800 का इनाम पाया, साथ में कूलर लेकर आए गर्मी के वातावरण में। ये वाइट बॉल का इशारा हुआ, टीम का टोटल 17 रन। साथी स्कोरर काफी होशियार है, यंग है, हैंडसम है, साजन कदम। राइट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, मिड ऑफ के ऊपर से गेंद जा रही है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने आकर गेंद को फील्ड करने की कोशिश की, लेकिन गेंद सीधा गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 4 रन ठोक दीजिए। तो तमाम दर्शकों का हम स्वागत करेंगे जिस अंदाज से ये खेल हो रहा है। दामोदर टीम का टॉस जीतने पर पहले बल्लेबाजी करते हुए काफ़ी आक्रामक, और आक्रामक खेल होना ज़रूरी है, क्योंकि जैसे जैसे आप खेलेंगे, जैसे जैसे रन बनते हुए नजर आएंगे, यकीन मानिए। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की, लेकिन डॉट गेंद आई, और इस डॉट गेंद के कारण गेंदबाज ने वापसी की है। कुमार ने वापसी करनी होगी क्योंकि रन काफ़ी बने हैं। पहली गेंद वाइड दी, फिर 4 थे, 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं, क्योंकि पहले ओवर में 16 आए थे, इस ओवर में 5 आ चुके हैं स्ट्राइकर एंड पर। अगर हम देखें तो नितिन जो प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आए हैं, गणेश और नितिन एक साझेदारी निभाने की कोशिश कर रहे हैं। इस गेंद को निकाला है कवर क्षेत्र से, डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने आकर गेंद को उठाया, फील्ड किया, थ्रो किया, तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए 5 ओवर का ये मैच, ओवर नंबर दूसरा। ये स्टेज काफ़ी बढ़िया बनाया जा चुका है। आर्यन डिजिटल आर्ट्स की तारीफ करनी होगी, जब ये काम अपना करते हैं तो पूरी ईमानदारी के साथ करते हैं। और क्या बनाया है स्टेज के में, अजय दिगे साहब का कटआउट क्या शोभा दे रहा है इस स्टेज पर। ये वाइट बॉल का इशारा होता हुआ, इस वाइट बॉल से बढ़ता हुआ टोटल 24 रन।
24 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए तमाम दर्शक जो इस मैच का मज़ा ले रहे हैं tenniscricket.in के ज़रिए 21 लाख से भी ज़्यादा जी चैनल के सब्सक्राइबर है। tenniscricket.in संतोष नानेकर ने यह सपना दिखाया और उस सपने को अब गौरव सावंत और उनकी टीम पूरा कर रही है। कुणाल डायरे हमारे साथ है टेक्नीशियन के तौर पर tenniscricket.in के। टीम का टोटल आ चुका है 25 रन। हाल ही में वो PTPL करके आ चुके हैं, पोलादपुर तालुका प्रीमियर लीग, जिसे मैंने मिस किया। कई लोगों ने वहाँ पे मुझे भी मिस किया, लेकिन ये टूर्नामेंट अब जारी है, हमेशा खूबसूरत रहती है। समय पे होना ज़रूरी है हर बात, और आज की तारीख में समय पे गेंद गिरी है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और इसी के साथ गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। एक और विकेट का पतन। ठोक दीजिए। धन्यवाद डीजे। देखिए टूर्नामेंट तो खूबसूरत है अजय देखिए, हमेशा ये तीसरा संस्करण है उनका रजनी क्रिकेट का, लेकिन काफ़ी अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं। जीता जागता सबूत हूँ मैं, पूरे चारों की चारों टूर्नामेंट्स उनकी मैंने की है। 17वां साल इस साल हमने पूरा किया समीर जी मसूरकर की माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2026, जहाँ पर ओपन के कई तारे सितारे हमें पंत भाटनगर क्रीड़ा नगरी खोपोली के मैदान पर 30 अप्रैल की रात हमें नजर आया। और यहाँ पर अंपायर की उंगली उठी, एक और विकेट का पतन। यहाँ से वापसी होती हुई टीम वंजारवाड़ा की। डीजे रहा था, ट्रैवल कर रहा था बस से, तो कई जगह मैंने इस टूर्नामेंट के फ्लैग्स देखे, कई लोगों का स्वागत करते हुए अजय दिखे, इनकी छवि मुझे नज़र आई फ्लैक्स के ऊपर। तमाम क्रिकेटर्स, तमाम दर्शक उनका स्वागत करते हुए उनके फ्लैक्स मुझे नज़र आए। एक अच्छा संकेत है इस टूर्नामेंट के लिए। टीम का टोटल 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 25 रन 12.5 की औसत। पहले ओवर में 16 थे, इस ओवर में 9 आए। पहले ओवर में कोई विकेट जाता हुआ नज़र नहीं आया, लेकिन इस ओवर में 3 विकेटें जाती हुई नज़र आई। नए गेंदबाज संकेत वाम संभाला का ये मैदान, जहां पर कई अच्छी अच्छी टूर्नामेंट्स हमने इस साल देखी, और इस साल पहली बार करजत में मैं देख रहा हूं करजत के लिए एक बाइक और करजत के बाहरी टीमों के लिए भी एक बाइक रखी जा चुकी है। ये वाइट बॉल का इशारा आ चुका है। करजत अमराई के सुपरस्टार विजय पवार इस वक्त हमारे कमेंटेटर संदीप बोराडे के साथ क्रिकेट की बातें शेयर करते हुए। एक बड़ी लीग आ रही है उरण और पनवेल प्रीमियर लीग 16 मई से लेके। देखिए इस साल क्रिकेट जोरों शोरों से चला है। नवंबर में शुरुआत हुई तो अप्रैल में ख़त्म होता है। हमेशा से मैंने 28, 29, 30 अप्रैल की टूर्नामेंट करके सीज़न को ऑफ किया था हर साल, लेकिन इस साल ऐसा नहीं हो रहा है। इस साल ये टूर्नामेंट मई के महीने में है। उरण पनवेल प्रीमियर लीग आ रही है 16 मई से आगे। टोटल 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, मनी तो मनी नहीं तो अब्दुल गनी, थोड़ी सी मिसफील्ड हुई जिसका कारण मिला सिंगल। संकेत के इस ओवर में लाइन और लेंथ उनकी काफ़ी अच्छी नज़र आ रही है, और यही होना चाहिए। लाइन और लेंथ अगर आपकी अच्छी हो तो यकीन मानिए गेंदबाज बल्लेबाज को रोकने में काबिल ज़रूर होता है। उस ज़माने में जब
पाकिस्तान हमारे ऊपर हावी होता था तो इमरान खान, वकार यूनुस जैसे गेंदबाज उनके पास, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद जैसे गेंदबाज जिनकी लाइन और लेंथ सही रहती थी। लेकिन आज हम इतना स्ट्रांग बन चुके हैं कि पाकिस्तान हमारे सामने कुछ भी नहीं लगता हमें। ऑस्ट्रेलिया और भारत का मैच देखना बहुत मज़ा आता है अगर देखना चाहेंगे इंटरनेशनल क्रिकेट के तौर पर। टीम का टोटल 27 रन। फिर से एक बार गेंद थोड़ी देर हवा में ज़रूर थी, डाइव लगाने की कोशिश की थी लेकिन सिंगल ही मिला और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 28 रन। बंजारपाड़ा के खिलाफ खेल रही है दामोदे। tenniscricket.in सब्सक्राइब कीजिए इस चैनल को। आप 21 लाख से भी ज़्यादा इनके सब्सक्राइबर हैं। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद ने बल्ले का अंदरूनी किनारा लिया, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर शॉर्ट फाइनल के ऊपर गेंद को फील्ड किया गया, रन की गुंजाइश को किया समाप्त, वहीं पे रुका हुआ टोटल 1 रन से बढ़ता हुआ 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर चल रहा है तीसरा, जो पहले ओवर में 16 की औसत थी दूसरे ओवर में 12.5 की आई क्योंकि 2 ओवर में 25 बने। इस ओवर में अगर इसी तरह गेंदबाजी होती है तो वो औसत 10 के करीब आ सकता है रिक्वायर्ड जो दूसरे सत्र में ये टीम खेलेगी। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बाएं हाथ के बल्लेबाज परेश ने। फोटोग्राफी हो रही है, धन्यवाद। हाँ बिल्कुल, रील स्टार आजकल रील भी कई बन रही है संदीप सर कई टूर्नामेंट्स के ऊपर। रील स्टार के लिए भी इनाम होने चाहिए ताकि रील स्टार आए यहाँ पर रील निकाले और टूर्नामेंट को पूरे रायगढ़, पूरे महाराष्ट्र, पूरे इंडिया में पहुँचाए। कस्तूरी लाइट आज खेल रही है ये टीम, कस्तूरी लाइट। इसकी विशेषता मैं आपको बताना चाहूँगा बोराडे सर, आपने कभी भी नाइट टूर्नामेंट में ऐसी लाइट नहीं देखी होगी जो एक खटके पे शुरू एक खटके पे बंद। वो कस्तूरी लाइट आज खेलने वाली है वावरले के नाम से। टीम का टोटल 31। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। बिल्कुल साइलेंस वातावरण है लेकिन उस वातावरण को गर्म करेंगे हमारे डीजे मास्टर। बाकीच्यांना विनंती आहे, ज्या गाड्या तुम्ही स्टेजकडे येणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती लावलेल्या आहेत, जरा गाड्या व्यवस्थितरित्या पार्क करा, तिथे येण्या जाण्याचा प्रॉब्लेम होतोय। हाँ बिल्कुल, पार्किंग की प्रॉब्लम नहीं होनी चाहिए। हमेशा से मैं यही कहता आ रहा हूँ कि आने जाने का रास्ता खुला होना चाहिए। टीम का टोटल 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 31 रन। राइट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, 1 रन तो ज़रूर मिलेगा। 32 तक गाड़ी पहुंच चुकी है, ये दूसरा रन भी पूरा किया। दामोदी की एक स्टाइल मुझे काफ़ी अच्छी लगी, बल्लेबाजों की बाउंड्री उसने मिल नहीं रही। चला, मी अगदी आमचे महाराष्ट्र पोलीस, मग कर्जत रेल्वे स्टेशन असेल किंवा कर्जत पोलीस स्टेशन असेल, दोन्ही जणांना विनंती करतो की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा। आपली मॅच या सामन्यानंतर घेतली जाईल। टॉसला येत असेल तर दोघेही या।
चला आपण टॉस करून घेऊया. निश्चित रूप से सदरक्षणाय खल अधिग्रहणाय महाराष्ट्र पुलिस दल, रेलवे पुलिस दल, क्राइम का रेट काफ़ी कम किया इन्होंने. करजत रेलवे हो या करजत शहर ग्रामीण हो, दोनों ही पुलिसकर्मी अपने अपने काम को बखूबी अंजाम दे रहे हैं और क्रिकेट के मैदान के ऊपर एक दूसरे के साथ दो दो हाथ करने के लिए तैयार हैं. उनका हम स्वागत करेंगे. टीम का टोटल 34 रन. गेंदबाज चला दोन्ही टीमचे कॅप्टन रेल्वे पोलीस स्टेशन आणि कर्जत पोलीस स्टेशन. और ये अंपायर की उंगली उठी और इसे के साथ रनआउट के तौर पर विकेट मिलता हुआ आउट होने वाले खिलाड़ी परेश. ठोक दीजिए. चला दोन्ही कॅप्टन. नितिन के बारी का अंत होता हुआ हमें नजर आया. टॉस की तरफ हम जाएंगे. बोराडे सर. तो मैच की तरफ हम चलेंगे. टॉस किसने जीता बोराडे सर? कर्जत रेल्वे पोलीस स्टेशन. फील्डिंग आहे. रिवर्स दागने की कोशिश. एक रन तो यहाँ पे जरूर मिला है. नितिन के आउट होने के बाद थोड़ी सी संकट में जरूर है दामोदी टीम, लेकिन रन बनेंगे यहाँ पर. 50-55 रन भी बनेंगे तो इस ग्राउंड के ऊपर एक फाइटिंग टोटल, क्योंकि इससे पहले भी मैंने कई टूर्नामेंट्स इस ग्राउंड के ऊपर किए हैं. 50-55 रन हो और आपके पास अगर दो अच्छे गेंदबाज हो ना, दो ज़्यादा नहीं मैं मानता, लेकिन दो अगर अच्छे गेंदबाज हो जो 3 ओवर अच्छा डाले, तो यकीन मानिए मैच यहाँ पर रफ एंड टफ हो सकता है. तो कुमार सर आ चुके हैं. कुमार सर स्वागत है आपका भी. तो यहाँ पर विकेट मिलता हुआ डीजे के लिए मौका. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर ओवर नंबर चल रहा है चौथे ओवर में रन आ चुके हैं कुल मिला के 36 के औसत से. एक गेंद अभी भी इस ओवर की शेष है. 9 के औसत से ये टीम खेल रही है. 16 रन बने थे पहले ओवर में, लेकिन उसके बाद क्या वापसी की है वंजारवाड़ा के गेंदबाजों ने, तारीफ के काबिल. जैसे जैसे ओवर्स ख़त्म होते रहे, 4 ओवर के ख़त्म होने के बाद 36 अपोजिशंस को उन्होंने 9 के औसत पर लेकर आए. वो एवरेज हमेशा बढ़ती हुई हमने देखी है, चाहे इंडियन प्रीमियर लीग हो या T20 का कोई भी मुकाबला हो इंटरनेशनल. पहले 2-4 ओवर के बाद अगर टीम अच्छी पोजीशन में हो तो आखिर में 200, 250, पौने 300 रन हमने बनते हुए देखे. लेकिन यहाँ पे उल्टा हुआ. पहली पोजीशन अच्छी थी, पहले ओवर में 16 रन आ चुके थे. उसके बाद वंजारवाड़ा के गेंदबाज ने वापसी की. 36 रन बने 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद. इस सत्र का ये आखिरी ओवर. समीर सर आ चुके हैं. समीर सर स्वागत है आपका. समीर सर बिल्कुल मेरी आवाज निकालते हैं बखूबी. देखा जाए तो
समीर दावड़े, यकीन मानिए पिछले साल उन्होंने मुझे दिखाया था मेरी आवाज़ निकाल के हूबहू। राइट आर्म राउंड द विकेट, गेंद हवा में है, बाएं हाथ के बल्लेबाज ने स्वीप के जरिए इस गेंद को भेजा मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन टोटल बना 42। ठोक दीजिए। बॉल चाहिए, गेंद दीजिए, गेंद। पहली गेंद के ऊपर छक्का आ चुका है। 50 के करीब ये टीम जा सकती है। 5वां ओवर इस सत्र का आखिरी ओवर है। 42 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। बाएं हाथ के बल्लेबाज जिन्होंने ये खूबसूरत छक्का दागा परेश ने। अब उन्हें अच्छा खेल दिखाना होगा क्योंकि 5 गेंदें बची है इस सत्र के आखिर में। और जैसे जैसे सत्र समाप्ति की ओर बढ़ेगा वहां पर रनों की ज़रूरत होगी। दूसरे सत्र में जब ये बॉलिंग करेंगे तो 42 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। विकेट जा चुकी है 5। स्कोरिंग काफ़ी अच्छी हो रही है। साथ साथ टेनिस क्रिकेट .in के स्कोर बोर्ड के ऊपर भी आपको रन नज़र आ रहे हैं। लेकिन अगला मैच होगा सदरक्षण या खल निग्रहण। एक तरफ होंगे महाराष्ट्र पुलिस दल और एक तरफ होंगे सेंट्रल रेलवे पुलिस दल यानी कि रेलवे पुलिस दल। ये अच्छी गेंद थी, डॉट गेंद आई। छक्के के बाद गेंदबाज का ये रिएक्शन होना ज़रूरी था, लेकिन बल्लेबाज को भी सिंगल या कम से कम एक बाउंड्री लगाना ज़रूरी था। 4 गेंदें बची है इस सत्र की। सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा रन पूरा होता हुआ इन 2 रनों के साथ नहीं, ऐसा नहीं है। उंगली उठी है अंपायर की और इसी के साथ ही आउट। डीजे क्या क्रिकेट हो रहा है मज़ेदार। यहाँ पर कभी आउट हो रहे हैं, कभी छक्के आ रहे हैं। बाएं हाथ के बल्लेबाज जो परेश है ना, उनके ऊपर दारोमदार है। अब वंजरवाड़ा के खिलाफ दामोदी टीम का आखिरी क्षण बचे है। रिवर्स दागने की कोशिश, गेंद थोड़ी देर हवा में ज़रूर थी और इसी के साथ ऐसा लग रहा है मुझे परेश के भी पारी का अंत। डीजे मंच से ट्रॉफी के ऑर्गेनाइजर और एक बेहतरीन स्कोरर इन कर्जत निकेश राउत, पंकज शाह। ये मेरे ज़माने के स्कोरर हैं। जब मैंने शुरुआत की थी कर्जत में कमेंट्री की, उस ज़माने के स्कोरर है ये। एक पीसी पंकज शाह थे जो बेहतरीन स्कोरर थे। उसके बाद निकेश राउत मिले और आजकल कई स्कोरर मुझे मिल रहे हैं। खासतौर से आज इस प्रतियोगिता में मुझे मिले हैं साजन कदम। मैं जब पहली बार कर्जत में आया था ना, तो मार्केट यार्ड के मैदान में आया था पंचायत समिति के राहुल जी गायकवाड़ इनकी प्रतियोगिता पे। बहुत साल पहले का है वो किस्सा है। तब हम बोराडे और मैं शायद दोस्त नहीं था, लेकिन पिछले 8-10 सालों से हम काफ़ी गहरे दोस्त बन चुके हैं। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद ऊंचे कद के खिलाड़ी ने ऑन साइड के ऊपर खेला कारपेट के सहारे। 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? लेकिन ये है उंगली उठेगी अंपायर की क्योंकि काफी पीछे थे ये खिलाड़ी। एक और रन आउट का विकेट। टीचे टीचे
बोराडे सर, डॉक्टर वाटकर ने मुझसे कहा है कि 11 तारीख तक आपको जितने मैचेस करने हैं, जितना बोलना है उतना बोल लीजिए, उसके बाद 1.5 महीना आपको शायद पाबंदियाँ हो सकती है। तो ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये विकेट मिलता हुआ यहाँ पे नजर आया। 5 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। 5 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल 45, जीत के लिए 46 रनों की जरूरत है। लेकिन दूसरे मैच का टॉस हो चुका है, जो एक बेनिफिट मैच होगा रेलवे पुलिस दल बना महाराष्ट्र पुलिस दल। लेकिन जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा, आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी संदीप बोराडे सर।
हाल ठीक हाल तमाम क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. स्पर्धेची तिसरी रजनी अर्थातच कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. पहिलं सत्र आपण ऐकलं प्रवीणजी दुगाडे सरांच्या शुभ आवाजात अगदी. आणि एकीकडे पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये अर्थातच दामोदर टीमच्या धावफलकावरच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर तब्बल 45 पिचासाठी आता 46 धाव संख्येची गरज आहे. ती मात्र चेंज द गेम वंजारपणा टीमला. आणि पाहूया काय करते कारण गोलंदाजी मार्कवरती आता नितीन विरले. अगदी दामोदर टीमची एक्सप्रेस सध्या मैदानात जरूर आहे परंतु सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे स्ट्रायकर एंडवरती सौरभ बाबरे तर दुसरीकडे करण बाबरे. पहिला बॉल पिच होईल अगदी आपण पाहतोय. नऊ वाजून 34 मिनिटांची वेळ झालेली आहे. याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्या. समोर पुण्यात बॉल होता अगदी सावध पावित्र्याची बॅटिंग साकारण्याचा प्रयत्न सौरभ बाबरेचा परंतु इथे मात्र प्रॉपर टायमिंग करता आलं नाही आहे. डॉट बॉलची सांगता आहे. सरळरित्या बॉल किपरच्या हातात विसावलाय. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक आपण पाहतोय. कारण म्हणायला गेलं तर अगदी ग्रामीण टेनिस.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांसाठी परवानी पाहायला मिळते. आणि त्याच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं चांगला फटका सौरभ बाबरेच्या बॅटमधून दर्शन घडवलंय का आणि टिपला जातोय झेल. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग म्हणावी लागेल कारण इथे सौरभ बाबरेवरती जबरदस्त विश्वास होता. कारण चेंज द गेम वंजारपाडा टीमला माहिती आहे की सौरभ बाबरेची बॅट जर मैदानात तलपली तर बरंच काही मैदानात पाहायला मिळेल. आणि अचूक झेल टिपलाय. शरीराचा योग्य वापर यावेळी पाहायला मिळाला आहे. मॅच पहिल्या रजनीतली पुन्हा एकदा आठवण करून देण्याची वेळ आली कारण एकीकडे पहिल्या रजनीमध्ये अगदी बैरनाथ वरई आणि त्याच्या विरोधात मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ असाच झेल आला होता परंतु बंटीच्या आवाक्याच्या बाहेर शेवटचा तो षटकाराचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिथे मात्र बैरनाथ वरई टीम विजयी झाली होती परंतु पहिला झटका यावेळी लागलाय. वरती सौरभ काही परतलेत परंतु त्यांचेच बंधू आता मात्र मैदानावरती दाखल झालेत. आपण पाहतोय पियुष बाबरे परंतु एकीकडे पाहायला गेला तर कुणाल डायरे यांच्याकडून मत पारितोषिक लागलं गेलाय. जर पियुष बाबरेंनी वैयक्तिक 30 धावा धावफलकावरती कमावल्या वैयक्तिक तर कुणाल डायरे जे सध्या ग्रामीण टेनिस.in या वाहिनीचे ऑपरेटर आहेत त्यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. पहिल्याच बॉलवरती मी तर म्हणेल अगदी चेंज द गेम वंजारपाडा धावसंख्येचा श्री गणेशा पियुष बाबरेच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. कारण पहिला बॉल सौरभसाठी डॉट जरूर आला होता नितीन विरलेचा. तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्याच बॉलवरती आकर्षक झेल अगदी बाउंड्री लाईनच्या लगत टिपला गेला. राहुल एक चांगली कामगिरी राहुलच्या माध्यमातून 46 धावसंख्येचं टार्गेट आहे. चांगला फटका यावेळी गॅप शोधली आहे करण बाबरेने. तडम्यान रिजन मधून बॉलला ट्रॅव्हल केलाय. सीमा रेखा पार येतोय करणचा ब्रँडेड चौकार ठोक डिस. थँक्यू डीसी. धावा येत नव्हत्या परंतु करण बाबरेला स्ट्राईकच मिळाली नव्हती अद्यापपर्यंत. परंतु पहिलं षटक आहे कारण 3 बॉल म्हटलं गेलं तर सौरभ बाबरेचे 2-1 पियुष बाबरेच्या बॅटमधून सिंगल रोटेट करताना आपण पाहिलंय परंतु करण बाबरेच्या बॅटमधून हा दैदिप्यमान चौकार जरूर आलाय. समीकरण आता बदलत आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका यावेळी फसलाय करण बाबरेचा. परतावं लागेल करण बाबरेला सुद्धा. अगदी लेझी शॉट मी तर म्हणेल मैदानात घेतला करण बाबरेने.
आणि इथे मात्र म्हटलं जातं ना की नजर लगी आणि तसाच प्रकार आता करण बाबरेला मैदानात पाहायला मिळतोय. आणखी गोल्डन विकेटचं महत्त्व सध्या मैदानात पाहावं लागेल. पाहायला गेलं तर कुणाल डायरे फार हुशार चालक व्यक्तिमत्व आहे. त्यांना माहिती आहे 46 धाव संख्येची गरज आहे. एकट्या पियुष बाबरेच्या जर 30 आल्या तर हा सामना चेंज द गेम वंजारपाड्याच्या बाजूने झुकू शकतो. हे फार महत्वाचं आहे. त्याच्याकरता त्यांनी पारितोषिक जरूर लावलंय परंतु नितीनची दाद देईल. फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेट आणि 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत कमांडीचे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि ते काम तुमचं आहे आनंद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. सांघिक कुड्यातलं दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो मात्र नवनाथ. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती आल्या. नितीन विर्लेने मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली आहे. कारण म्हणायला गेलं तर अगदी चेंज द गेम वंजारपाडा टीमसाठी या धावा जास्तीच्या नाही आहेत परंतु इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत धाव संख्येला एक उंची देण्याची. परंतु इथे डॉट बॉल आलाय. नवनाथ आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती अगदी डॉट बॉलची फेकी जरूर केली आहे. सरळरित्या बॉल पुढ्यात फेकला होता. थोडाफार प्रमाणात अगदी बाउन्स केलं परंतु सरळरित्या कीपरच्या हातात बॉल पाहायला मिळाला. बॅटरच्या बॅटमध्ये हा पट्ट्यात जरूर होता. रडारमध्ये आला असता तर मात्र या ठिकाणी जरूर पियूचा मोठा फटका सुद्धा पाहायला मिळाला असता परंतु अगदी बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली नाहीये. चांगला बॉल राईट हँड ब्लॉकर. अगदी दर्जेदार गोलंदाजी चालू आहे परंतु इथे परतावं लागेल. यावेळी पियुष बाबरेंना झटका लागलाय. तिसऱ्या विकेटचं पतन.
संकेत आता न्यू पार्टनर मैदानात दाखल झाल्या. 3 महत्वपूर्ण विकेट गमावल्यात. अक्षय आणि संकेत जुनी मैदानावरती आहेत. नवनाथने चांगलं कार्य सध्या मैदानात जरूर केलंय. घुटना टेक, परंतु इथे मात्र तमाशा घडत होता. चला थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. टेक्निकल टीमचं डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर येईल. बॅटर सेफ आहे. इथे डॉट आलाय आणि खरं म्हणायला गेलं तर अर्थात मंचावरती आपण पाहतोय की आज बहारदार व्यक्तिमत्वाची एंट्री जरूर पाहायला मिळेल, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेली. ते आदरणीय स्वप्नीलजी दिघे काही क्षणातच या मंचावरती दाखल होतील आणि बहारदार पारितोषिकांची खैरात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल. टॅपिंग क्रिकेट यावेळी सावध पावित्र्याचा खेळ मैदानात पाहायला मिळतोय आणि इथे सिंगल तर म्हणायला गेलं तर चोरली आहे संकेत बाबरेने आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. अद्यापपर्यंत 6 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या 6 बॉलपासून एकही धाव धावफलकावरती आली नव्हती. ग्रामीण टेनिस .inची वाहिनी आपल्या समवेत जोडली गेली आहे. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त जमीची बाजू मैदानात येते आहे, परंतु या फटक्यावरती अगदी डॉटची संगदा गोलंदाज नवनाथ करताना दिसून येत आहेत. कुणाल डायरे सध्या खुशीत जरूर आहेत. ते पारितोषिकं लावत आहेत, परंतु त्या पारितोषिकांच्या वरती चेंज द गेम वंजारपाडाचे बॅटर तितकी पात्र नाही पाहायला मिळत आहेत, कारण त्यांनी पारितोषिकं लावली आहेत. सांगतायत की जेव्हा अगदी आमच्यापर्यंत पोहोचले आहेत, परंतु जेव्हा रेकॉर्ड होईल तेव्हा ती मात्र त्यांना सपोर्ट केली जातील. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पाहायला मिळते जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 3 विकेटच्या नुकसानीअंती 6 आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि आता गरज असेल ती 40 धावसंख्येची. अगदी असं म्हटलं जातं ना की कंबरडं मोडलंय या 3 महत्त्वपूर्ण विकेटने दामोते टीमने वंजारपाडा टीमचं. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर सलामीला आलेला बॅटर सौरभ बाबरे जेव्हा परतला त्यावेळी थोडं संकट ओढवला होता, परंतु त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर करण बाबरे ज्याच्या बॅटमधून अगदी थर्डमॅनला चौकार आला आणि पुढे मात्र करण बाबरे एक लेझी क्रिकेट मैदानात खेळताना दिसून आला, ज्याच्यावरती मात्र फटका बसला आणि परतावं लागलं. तर यावेळी करण बाबरेला सुद्धा असं वाटलं त्या क्षणाला की पियुष बाबरे कुठेतरी डाव सावरून ठेवतील, परंतु बॅटची कडा सरळ कीपरच्या हातात बॉल विसावला आणि तिथे सुद्धा 3री विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आता संकेतवरती फार मोठी मदार आहे. खरं सांगायचं झालं तर अगदी याच संकेतने चेंज द गेम वंजारपाडा टीमची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी अनेक सामने त्या सीझनचे गाजवले, परंतु इथे मात्र त्याच्यावरती आता तारणार ही भूमिका आहे आणि त्या भूमिकेला जर पात्र ठरला तर धामोते संघाच्या श्रीरथला तो जरूर विजयी रोखू शकतो इथे. कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी संकेत बाबरेवरती तो विश्वास आहे तो सार्थ करावा लागेल मैदानात. गोलंदाजी मार्कवरती आता पुनश्च पाहायला मिळतोय नितीन विरले, ज्याने मॅनेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं अवघ्या 5 धावा खर्च करत असताना. इथे काय घडलंय दिलाय जीवदान संकेत बाबरेला. यावेळी झाली मोठी चुकी, अगदी कीपरच्या हाताला बॉल स्पर्श करून गेलाय. बॅकअप सुद्धा पाहिजे तितकं आलं नाहीये आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो इथे बॉल अगदी लॉंग स्टॉप रिझनच्या जवळ चौकारात कन्वर्ट झालाय.
चौकार जरूर पाहायला मिळाला आपल्याला. चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. बऱ्याचशा अंशी धावसंख्या थांबली होती. आता मात्र अगदी नितीन विरेलेच्या पहिल्या बॉलवरती हा चौकार आलाय. चुकीची फिल्डिंग थोडी सजली गेली आहे. पुन्हा एकदा फटका. आता मात्र फसलाय. आता कल्पेश कोणतीही चुकी करत नाहीये मैदानात. परतावं लागेल संकेत बाबरेला सुद्धा. वन मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 4 बॅक टू डगआउट. अगदी मधली फली यावेळी डासलली आहे. ते आता चेंज द गेम वंजारपाडा टीमची. झटक्यावरती झटके लागले आहेत. धावसंख्येचा वाढता डोंगर आणि त्याच्यातही आता विकेटचा भरणा. कमांड डेज आहे. चला जरा स्पीडअप करा दोन्ही टीम. कराय अगदी नितीन असेल नवनाथ असेल. नितीनने 2 षटके हाताळायला सुरुवात जरूर केली आहे परंतु इथे जशी नजर लागावी तसं कार्य झालंय. प्रत्येक गोलंदाजाच्या दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी विकेट जरूर आले आहे. इथे फिंगर अप झालाय. परतावं लागेल याही बॅटरला. ती आता संधी सोडून दिली आहे. खरं म्हणायला गेलं तर चेंज द गेम वंजारपाडा टीमने बरंच काही घडू शकतं मैदानात. कारण आत्ताशी तिसरं षटक म्हणजे अर्धे बॉल समाप्त झाले आहेत आणि इथून जर विचार केला एखाद्या बॅटरने तर मात्र अगदी या सामन्याला विजयी सलामी देऊ शकतो. कारण एकीकडे तुम्ही पाहताय ना की ती विकेट जरूर आल्यात परंतु आता मिडल ऑर्डर नंतर एखादा बॅटर चमकेल का या प्रश्नाचं उत्तर आता येणारे बॅटरच देणार आहेत. कुमार आपण पाहतोय आता बॅटिंग लाईनवर. खरंय आनंद. जसे ओम मैदानात आले मंचावर आले थोडा आवाज मात्र क्लिअर झाला. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे सिंगल आली आहे. चुकी झाली आहे. इथे दुसऱ्या धावेला कन्वर्ट केलं गेलंय. एक चुकी महागात जरूर ठरू शकते परंतु अगदी बराचसा मोठा पल्ला आहे चेंज द गेम वंजारपाडा टीमसाठी. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर आता वंजारपाडा टीमला हे वाक्य डोक्यात फिट करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही हा प्रकार आता मैदानात आहे. इथे तुम्हाला जिंकायचं आहे. डोक्यात एकच तंत्र वापरावं लागेल की अजूनही मॅच हारलो नाहीये. चांगला फटका यावेळी जरूर आला. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑन रिझन. 1 बाउन्स चौकार. ठोक डेज आहे. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 5व्या बॉलचा थरार संपलाय. नितीनचा पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे इकॉनॉमिकली हाताळलं गेलं आणि आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये जे वैयक्तिक दुसरं आहे नितीनचं तिथे फटकेबाजी जरूर होती. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे डायरेक्ट हिट केलं जात आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. टोटल मात्र जाऊन पोचले आहे 17 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. मी मगाशी सुद्धा म्हटलं की या मॅचमध्ये अजूनही चेंज द गेम वंजारपाडा विजयाच्या समीप जाऊ शकतो कारण त्याच्यासाठी त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. आणि इथे मात्र 3 षटकांमध्ये धावा कमतरतेत जरूर आल्यात परंतु पाहूया अजूनही क्रिकेट हे म्हटलं जातं ना की अगदी इंद्रधनुला जितके रंग नाहीत तितके रंग क्रिकेटच्या पटलावरती सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहेत. चला टीम मीटिंग नको आहे दामोदर टीम.
चला कर्जत सेंट्रल रेल्वे पोलीस आणि त्याच्या विरोधात अगदी कर्जत पोलीस स्टेशन एक अगदी शो मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. परेश आपण पाहतोय आता सांघिक कोड्यातला चौथा स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्याच बॉल वरती चढवलंय आक्रमण, टोकलाय मोठा ब्लास्ट, आलाय सिक्सर. षटकार जरूर आलाय. आशा पल्लवित केल्यात बॅटर कुमारने. ती जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 7व्या क्रमांकाची फली साकारतोय. 5 विकेटचं पतन सुद्धा झालंय. राकेशजी दलवे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मला बडबड झाली ना दादा, मला बडबड. इथे आलाय डॉट बॉल, बिंदी गेंद. अगदी जर पाहायला गेलं तर अगदी परेश आला ज्याने पहिल्या बॉलवरती कुमारच्या बॅटमधून षटकार लगावलाय. परंतु अगदी परेश आता कमबॅक करण्याचा अगदी धाडस करतोय मैदानावरती. पुन्हा एकदा फटका हवेत आहे. फॉलो थ्रू मध्येच टिपला जातोय झेल. परतावा लागेल कुमारला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 6 बॅक टू द ग्राउंड. 6वा. समाजसेवक जनसेवेचा ध्यास अजय लीगे समाज. थँक्यू डीजे. इथे विकेट जरूर आली आहे. संघर्ष आता मात्र काही अंशी का होईना परंतु वंजारपाडा टीमचा थांबवलाय. कुमारच्या बॅटमधून षटकार आल्याच्या नंतर असं वाटलं होतं की ते मोठी धावसंख्या पुन्हा एकदा पाहायला मिळेल. उचलला जातोय बॉल. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा. उचलेल, फेक करेल तोपर्यंत सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट होईल. दुसरीसाठी प्रयत्नशील होते परंतु इथे सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे 24 या आकड्यावरती. बराचसा पल्ला गाठायचा आहे. 8 बॉल आणि आता 22 धावा संख्येची गरज आहे. अजूनही मॅच कोणीही जिंकलं नाहीये, कोणी हरलं नाहीये. वंजारपाडा टीमला जर मॅच बनवायची असेल तर या 2 बॉलवरती निर्णायक मोठा फटका घ्यावा लागेल. वाईट बॉल. बॉलला अतिरिक्त बाउन्स केलाय परेशच्या माध्यमातून आपण पाहताय, ज्याच्यावरती पंचांनी त्याला दंडित केलाय. 8 बॉल 21ची आवश्यकता आहे. समीकरण थोडं जवळ जरूर आहे आता परंतु घ्यावं लागेल. लेग अंपायरचा डिसिजन, इट इज नो बॉल.
थर्ड अंपायर कोणाकडून आहे? बॅटिंग करणार फिल्डिंग करणार टीम. इट्स अ नो बॉल. इथे डॉट आलाय. कमबॅक केला जात आहे. फ्री हिटचा बॉल होता. कालही अशी संधी गमावली होती बॅटरने, परंतु यावेळी जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी 26 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र बॉल शिल्लक आहेत 7 आणि करायच्यात 20. 46 धावा संख्येचं टार्गेट असताना फटका उचलला जातोय. यावेळी आपण पाहतोय सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे, परंतु इथे बॅटर होईल बाद. प्रयत्न केले जात आहेत परंतु प्रयत्नांना यश नाही आहे. आता मात्र इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे 27. आता मात्र 6 बॉल आणि गरज असेल 19 धावा संख्येची. सामना एकतर्फा आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी जी पहिल्या षटकात संकेत या गोलंदाजाकडून जी चुकी झाली होती, चुकी म्हणता येणार नाही कारण मॅनेटरी पॉवर प्लेचं ते षटक होता जिथे मात्र 16 धावा त्याच्या माध्यमातून खर्च झाल्या. पहिला बॉल चुकीचा आला, तदनंतर त्याच्यावरती आला षटकार, म्हणजे एका बॉलवरती त्या 8 धावा अतिरिक्त खर्च झाल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने मात्र 16 धावा संख्येचा जो पल्ला पाहायला मिळाला होता तोच पल्ला महागडा ठरला आहे चेंज द गेम वंजारपाडा टीमसाठी. परंतु आता या 19 धावा करायच्या आहेत. 6 बॉल म्हटला तर मनगडातली ताकद मैदानावरती सिद्ध करावी लागेल. होऊ शकतात, क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे, परंतु दामोदर टीम तितकी चांगली गोलंदाजी आता मैदानात करणार का? कारण 4 षटकांमध्ये मी तर म्हणेल उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. थोडंसं तिसरं षटक नितीनचा महागडं जरूर पाहायला मिळालं. महागडं म्हणतापेक्षा अगदी 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु दोन्ही षटकाची इकॉनॉमी पाहायला गेलं तर अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. महत्त्वपूर्ण 2 विकेट पहिल्या षटकामध्ये त्याने नोंदवल्या होत्या, परंतु आता कल्पेश गोलंदाजी मार्कवर आहे, ज्याने मला वाटतं अगदी करण बाबरेचा झेल टिपला होता. हा बॉल आलाय डॉट. आता प्रेशर क्रिएट झालंय, ते रिलीज करावं लागेल. एकात मोठा फटका या प्रेशरला कमी करू शकतो, परंतु त्याच्यासाठी अगदी बॅटर मनीष. पहा मनीष आज खरं म्हणायला गेलं तर मनीष आहेत, प्रणित आहेत. तुम्हाला संधी मिळाली आहे आणि या संधीसाठी तुम्हाला मोठ्या धावा धावफलकावरती आणाव्या लागतील. फटका खेचलाय जरूर मनीषच्या बॅटमधून. अगदी कॉमेंटेटर काय बोलले याच्याकडे मात्र लक्षपूर्वक जाणीवपूर्वक मी तर म्हणेल पाहिलं गेलंय आणि त्याच्यावरती आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावा जाऊन पोहोचल्यात 33 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही जर विचार करायला गेला तर या ठिकाणी 13 धावा संख्येची गरज आहे. 4 बॉल 13. मी म्हटलं होतं की मॅच बनू शकते. आतापर्यंत मॅच बनवली जरूर. या षटकाराने मात्र मॅचला पुन्हा एकदा संजीवनी क्रिएट झाली आहे. कल्पेशला लगावलेली मोठी चपराक आहे. डॉट बॉल घेतला, अंदाज थोडासा बाळगला मनीषने, परंतु यावेळी मनीषच्या बॅटमधून खणखणीत आलेला षटकार आहे. 8व्या क्रमांकावरती बॅटरची वर्णी जरूर लागली आहे. ही मनगडातली ताकद सिद्ध करावी लागते.
तुम्हाला क्रिकेट काय सांगून देतो, काय शिकवतो हे फार महत्वाचं आहे. आली बॅट साकारली असं होत नाही, परंतु त्याच्यावरती अगदी संघ पराभवाच्या छायेत आहे आणि माझ्या संघाला मी अगदी उंचीवरती नेऊन ठेवण्याचं कार्य करेल. तेच कार्य मनीष सध्या मैदानात करतोय. आणखी एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सेफ झोन मध्ये बॉल लँड झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं तोपर्यंत या दोन धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते. अब तक 35 आकड्यावरती 35 धावा, 3 बॉल आणि आता 11 धावा संख्येची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण मॅच आहे मित्रांनो. मॅच जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी तर म्हणेल खास करून मनीषच्या बॅटिंगसाठी या टाळ्या होणं अपेक्षितच आहे. चांगला फटका, चांगला फटका आलाय खणखणीत धनधनीत. मनीष ब्रँड सिक्सर. परंतु आमचे स्कोरर मित्र कोमात आहेत. खरं है, समझने वाले को इशारा काफी होता है. कल्पेश सध्या मात्र मोठं संकट उडवलंय. येणारे 2 बॉल 5 धावा संख्येची गरज आहे. मनीष नावाचं वादळ आहे मैदानावरती आपण पाहतोय. कल्पेश आज अनुभवाची शिदोरी मैदानात लावायची आहे. इथे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग सजली नाहीये. मिसफील्ड जे करायचं नव्हतं ते मैदानात घडवलंय. हे फार महत्वाचं आहे. कारण मित्रांनो अगदी परवाच्या रात्रीतली पहिल्या रात्रीतली मॅच कोण विसरेल. जे क्वालिफायर राऊंड रितेश नावाचं वादळ मैदानावरती आलं. विकेट पडली 5व्या बॉलवरती. सिंगल करत असताना मात्र डबलवरती रनआउटची विकेट आली आणि रितेशची वर्णी मैदानात लागली. ज्याच्या बॅटमधून आला खणखणीत दणदणीत षटकार. लास्ट बॉल 3 धावा संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग स्पर्धेचा नियम. म्हटलं जातं ना, अगदी हिंदी मधला तो डायलॉग आहे, हार कर जितने वाले को बाजीगर करते हैं. आणि आता इथे मात्र काय करणार मनीष ते पाहूयात. कारण ही संपूर्ण मॅच चेंज द गेम वंजारपाडा टीमने अगदी 3 षटकातच गमावली होती. कारण इतक्या महत्त्वाच्या विकेट त्यांनी गमावल्या. परंतु मनीष नावाच्या वादळाने या मॅचला शेवटच्या बॉलपर्यंत आणून ठेवलाय. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी मॅच अगदी मृत झाली होती त्या मॅचला संजीवनी आत्मा क्रिएट करून दिलाय. वन साइडेड बॅटिंग पाहायला मिळाली आहे. इथे फटका. या 4 धावा आहेत. स्वर्गीय रवींद्र दिघेच्या नावाने ठेवले क्रिकेट सामने. स्वर्गीय रवींद्र दिघेच्या नावाने ठेवले क्रिकेट सामने.